बाकीच्यांना सुद्धा आपल्याला इथे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तडफदार नेतृत्व सन्माननीय बावणे सर, आमच्या महिला सेलच्या राज्य अध्यक्षा सन्माननीय उर्मिलाताई. नमस्कार. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीनं एक लाक्षणिक धरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. माझ्यासोबत राज्याचे कार्याध्यक्ष अण्णा रावाडे आहेत, राज्य संयुक्त सरचिटणीस विलासराव वाडे सर आहेत, महिला संघ मंच प्रमुख राज्य प्रमुख उर्मिलाताई बोंडे सोबत सगळे पदाधिकारी आहेत. जे सुप्रीम कोर्टामध्ये केस हारले गेली, ज्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये ही केस होती, 1 सप्टेंबर 2025च्या नंतर जी लोक म्हणजे जी शिक्षक आहेत ते शिक्षक टीईटी पात्र असले पाहिजे, अन्यथा त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल अशा पद्धतीचं धोरण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या धोरणामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. किंवा 53च्या वरची जी लोक आहेत त्यांना सूट देण्यात आलेली आहे. संघटनेच्या माध्यमातून आमची मागणी आहे का ज्यांनी या सेवेची 25 वर्ष 30 वर्ष सेवेमध्ये घालवली, किमान हे करताना किंवा टीईटी परीक्षा पात्र होत असताना या देशामध्ये बालकाच्या मोफत आणि सक्तीचा अधिकार अधिनियम हा 2010ला सुरू झाला. त्या अगोदर त्यानंतरची सगळी प्राथमिक शिक्षक ही टीईटी पात्रधारक आहेत. पण त्या अगोदर असणारी जी काही सगळी बांधव आहेत त्यांना सुद्धा सक्तीचं करून त्यांच्यावर एक बंधन, शासनाने बंधन टाकले आहे. दुसरीकडे 2 वर्षानंतर तुम्ही जर ही परीक्षा पास झाली नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो नवीन निकाल दिला 3 वर्षामध्ये ती जर तुम्ही जर निकाल पास झाले नाहीत तर तुम्हाला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल. म्हणजे आता एक धास्ती तयार झालेली आहे. या वयामध्ये काही लोकांची एक 53 वर्षाच्या वयापर्यंत काही लोक गेले असतील, काही 50 वर्षाच्या बरोबरीत असतील, काही एक साधारण 45च्या वयात असतील. त्यानंतरची साधारणतः 2010 नंतर लागलेली सर्व सेवेमध्ये असणारी सगळी लोक टीईटी आहेत, पात्रता परीक्षा पास आहेत. या लोकांची एक धास्ती निर्माण झालेली आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपण जर समजा जरी परीक्षा पास झाली तर आपल्या नोकऱ्या जातील. आज हे वय नाही. एकीकडे सेवेचे 25-25, 30-30 वर्ष आम्ही सेवेमध्ये घातले, दुसरीकडे शाळांमध्ये संख्या असते कमी असलेली संख्या, शाळा बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे. विकसित महाराष्ट्र महासत्ता भारत पाहण्याचं जो स्वप्न करतो आहे त्यामध्ये शाळांमध्ये म्हणजे शाळा शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत, दुसरीकडे अशी अमाप कामं आहेत म्हणजे आपण मेजर करू शकत नाही, काउंट करू शकत नाही एवढी कामं आहेत ज्याची लिस्ट कमी आहेत. याची सगळी जाणीव सरकारला आहेत. संघटनाला असं वाटते आहे का या देशातल्या वाडेवस्ती पाड्यामध्ये शिकणाऱ्या ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातलेला आहे. म्हणून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. सोबतच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शाखा संघटनेच्या माध्यमातून आणि भारत सरकारच्या निर्देशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा निदर्शनाचा कार्यक्रम आहे. सरकार जर यावेळी जर थांबला नाही तर पर्यायाने भारतभर आज आंदोलन सुरू आहे, धरणा सुरू आहे. सरकार जर यावेळी जर थांबलं नाही तर यापुढे पुन्हा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्या तालुका शाखेच्या वतीने आम्ही आमचा लढा पुन्हा तीव्र करण्याच्या तयारीमध्ये आहोत. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आज 18 जुलै 2026 रोजी संपूर्ण भारतभर देशातल्या 28 राज्यामध्ये आजचा हा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रमुख मागणी आहे की जे 2010च्या अगोदरचे जे शिक्षक आहेत त्यांना टीईटीतून वगळण्यात यावं आणि BLOचं काम जे आहे ते आमच्या शिक्षकाकडून कमी करण्यात यावं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये जे पदोन्नतीमध्ये ज्या त्रुट्या काढलेल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नियम लावून ज्या पदोन्नत्या करत आहेत त्यामध्ये कुठेतरी एकसूत्रता आणावी अशा अनेक मागण्यासाठी संपूर्ण भारतभर आजचा हा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे. इथं जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन हे संपूर्ण भारतभर छेडण्यात येईल असं हे निश्चित ठरलेलं आहे.